राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्राच्या कृषी विकासाला नवी दिशा देत आहे। पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारनं ही महत्त्वपूर्ण योजना तयार केली असून तिचा थेट फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होत आहे। यामुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे। शेतीमधील पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेचं मोठं योगदान आहे। या योजनेमुळे राज्यातील पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे। भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे विहिरी, तलाव यांची पाणी साठवण क्षमता वाढली असून अनेक ठिकाणी पाणी उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना उन्हाळ्यात पाणी मिळत आहे। यामुळे कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे। सिंचन सुविधांमुळे फडणवीस सरकारला शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यात यश मिळालं आहे। नद्यांचे पुनरुज्जीवन, तलावांची पुनर्भरण क्षमता वाढवण्याचे विविध प्रकल्प राबवण्यात आले आहेत, ज्यामुळे जलसंधारणाच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे। तसेच या योजनेमुळे ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीलाही हातभार लागला आहे। शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागले असून महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाची नवी क्रांती जलयुक्त शिवार योजनेमुळे होत आहे। कृषी व्यवस्थेतील सुधारणा आणि पाण्याच्या अडचणींना दूर करून या योजनेने ग्रामीण भागाचा कायापालट केला आहे। शेतकऱ्यांनी या योजनेचं उत्स्फूर्त स्वागत केले असून त्यांच्या पिकांना पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे उत्पादन वाढीला चालना मिळत आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे, शेतकरी रामभाऊ पाटील म्हणाले, आमच्या गावात जलयुक्त शिवारमुळे विहिरींना पाणी मिळायला लागलं। उन्हाळ्यातही आमच्या शेतातील पिकं तग धरतात, त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे। शेतकरी लक्ष्मणराव जाधव यांनी सांगितले, ही योजना आमच्यासाठी वरदान ठरली आहे। पाण्याची सततची उपलब्धता असल्यामुळे आता आम्ही विविध पिके घेतो, ज्यामुळे उत्पन्न वाढले। या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला असून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनण्याच्या दिशेनं जलयुक्त शिवार योजना निश्चितच गेम चेंजर ठरली आहे।